त्याचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आहे ती 1. नेक्स्ट मॅच सुद्धा फार महत्त्वाचा असेल. नेक्स्ट मॅच ची चर्चा आपण करणार आहोत. आमच्यापर्यंत ती अधिकृत माहिती मिळेल. आयोजक आम्हाला सांगतील की नेक्स्ट मॅच मध्ये कोणते संघ आमने सामने असतील. पुढचा बॉल बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेला होता. थर्ड मॅन मध्ये चांगले फिल्डिंग होते. दोघांनी आपलं खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय आणि धावसंख्या झाली आहे ती 2. रांजणोळी आणि खारबाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता पहिला डाव संपण्याआधी टॉस बॉक्स मध्ये या. जयहरी रांजणोळी विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी या. शॉर्ट बॉल चेंडूला आपटलं होतं. फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू राहतोय. धाव बाद घेण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने, परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. एक धाव बॅटरला मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं मिथून 2 वर खेळतोय आणि त्याला चांगली साथ मिळते सुरेंद्र या खेळाडूची. धावसंख्या 3. काही एक क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि या खेळापासून कुणीच वंचित राहू शकत नाही. युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या क्रिकेटचा वेडा झालाय. स्विंग अँड मिस, सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. दबाव टाकलं गेलंय. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 3. चांगला प्रेक्षक वर्ग आता सुद्धा दिसतोय या मॅच करता, कारण भिवंडी इमर्जिंग असोसिएशन अंतर्गत हा मॅच आहे. आर्यल खार्डी विरुद्ध मॉर्निंग स्टार असा गावातील संघ मॉर्निंग स्टार. चांगला बॉल आहे की नाही. वाईट बॉलचा इशारा. वाईट लाईनच्या बाजूने थोडासा टर्न घेतोय चेंडू, त्यामुळेच आपले जे 2 पंच आहेत ते पंच हा इशारा आपल्यापर्यंत करतायत. शकील कोटी आणि शानू कुरेशी सरांना तुम्ही बघितलंय. चांगलं काम त्यांचं. 4 पंच या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा नाचवलं या बॅटरला. बॅटिंग क्रीज मध्ये त्रस्तपणा दिसतोय त्याचा. धाव संख्या धाव फळकावर आहे ती फक्त आणि फक्त 4 धाबा. चेंडू टाकून चालेत ते 5. शेवटचा बॉल असेल. 4 धाबा धाव फळकावर मॉर्निंग स्टार या टीमच्या. सराज चांगली कामगिरी करतोय. अनुभव त्याला कामी येतोय. मागे सुद्धा भरपूर टुर्नामेंट्स तो खेळला होता. सरळ बॅटने चेंडूला मिडॉन मध्ये वळवलं. डीप मधून शतरक्षक पुढे येतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्यासाठी बॅटर नॉन स्ट्राईक इन कडून धावत आला होता. विकेटचं पतन. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर धावा 1 गडी बाद 5. गाई तुझा आबी दादा लागो आई तुझा आबी दादा आबी दादा गाई तुझा आबी दादा आई तुझा हरी दादा लागो आई तुझा हरी दादा आबी दादा गाई तुझा हरी दादा आई तुझा सचिन दादा लागो ना संजय दादा आई तुझा सचिन दादा लाग संजय दादा आई तुझा संजय भाई लागो ना संजय भाई आला आई तुझा सचिन भाई आला ग संजय भाई आला. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाल्यानंतर धाव संख्या आहे ती 1 गडी बाद 5. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. योगेश. गोलंदाजी मार्गावर विघ्नेश. नवीन बॅटर आलेत योगेश. विघ्नेश मडवी ते गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेत. उंचीचा फायदा त्यांना होत असतोय. मी नेहमीच म्हणतोय की जे खेळाडू उंच असतात ना ते गोलंदाजी अटॅक गोलंदाजीचा मारा चांगला करत असतात. त्यांच्या मनपसंतीचा क्षेत्रामध्ये ते चेंडू टाकू शकतात. आता योगेश आलाय. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ झाला होता योगेशचा. षटकार पाहायला मिळाले होते त्याच्या बॅट मधून आणि आता सुद्धा तीच आवश्यकता आहे मोठे फटके खेळण्याची. धावसंख्या 5. 4 षटकांचा मॅच आहे. फुल टॉस बॉल वर चढवलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला. आग पोरी तू सपनात ये ना आपल्या आरके ग्राउंडला भेटना. हे आलो मी तेरा दिला ना तवा मला भेटलीच नाही. आलो मी तेरा दिला ना तवा मला भेटलीच नाही. आलो मी तेरा दिला ना तवा मला भेटलीच नाही. आलो मी तेरा दिला ना तवा मला भेटलीच नाही. अगं बोली तू सपनात ये ना आपल्या आरके ग्राउंडला
भेटना अगं गोरी तू जपणच येना आपल्या आरच्या ग्राउंडला भेटना. थँक्यू सो मच. बाळा सिंगर जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांची जी गीतं आहेत ते गीतं मात्र संपूर्ण भारतभर या ठिकाणी वाजली जात आहेत. त्यातच मनोज भंडारी सर सुद्धा चांगले गीतं आणि चांगले गायक आहेत. चांगला गोड आवाज त्यांचा पाहायला मिळतोय. नुकताच बॅटरने एक चांगला फटका खेचलाय जो आपण बघितला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. हे संदेश नक्कीच योगेश तरेसाठी एक सुवर्ण संधी आहे. BTPLचे आयोजक सचिन तरे यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पाहूया किती षटकार येतील. धावसंख्या आता पुढे वाढते. ओ चांगला फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेलाय. एकच धाव मिळेल या वेळेला कारण तिथे क्षेत्ररक्षण करताना आपण फिल्डर बघतोय. नक्कीच आणि या स्पर्धेमध्ये सचिन भाऊ तरे यांच्या माध्यमातून चेंडूची व्यवस्था झालेली आहे. MRI कंपनीचे जे चेंडू आपण खेळतोय दुपारपासून त्या चेंडूंची व्यवस्था झालेली आहे. या स्पर्धेला आम्ही आभार व्यक्त करतोय आपला. विघ्नेशाचा पुढचा बॉल. अतुल तांगडी तिथे उपस्थित आहेत आणि आता ते कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन होत आहे. योगेशला परतावं लागतंय. विकेट डाऊन गॉन. मिथून बाद झालेत म्हणजे असा मोठा धक्का लागलाय. पाहूया धावसंख्या किती झाले कारण मॅच तुम्ही बघतायत मॉर्निंग स्टार विरुद्ध RL खार्डी असा बॅटिंग करत असताना 2 गडी बाद झालेले आहेत. 2 गडी बाद. धावसंख्या आहे धावफलकावरती 12 धाबा आणि दुसरा धक्का लागलाय. न्यू बॅटर नवीन बॅटर आता उतरलेत. नेक्स्ट मॅच साई स्पोर्ट खारबाव आणि जे हरी रांजोली टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचे. यानंतर होणारा सामना एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. नवीन बॅटर निकित गेलेत. संकट आलेत. ओ फुल करायचा होता. बॅटचं एज लागलंय. यष्टी रक्षकाने बॅकवर्ड शॉट लेग मध्ये जाऊन हा जेल टिपलाय. निकित गोल्डन डकचा शिकार बनलाय. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 12. हेमन गुलबी मुसाबाई यांचे 2000 रुपये वाचले असंच म्हणूया आपण. षटकारांच्या हॅट्रिक साठी त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आलं नाव होतं. काढू नको out तांदळाचे झालेला गेले आहे. मोदक लाल गावाचे अन उलक साऱ्या घराचे दिन येतील कार्य सुखाचे देवा मानून गोड जाणून देवा आशीर्वाद आता बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी ठेवी तो मान बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी ठेवी तो मान बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी ठेवी तो मान. पुन्हा आपण बघूया जबी ट्रॉफी 2025 मध्ये. आता ह्या मॅच मध्ये नवीन बॅटर कोण तर जबाबदारी दिले मिडल ऑर्डर मध्ये संदीप पाटील आमचे साथी समालोचक मित्र महाराष्ट्राचे नामवंत समालोचक संदीपजी पाटील यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसत आहेत. पाहूया ते काही करतायत. नक्कीच संदीप पाटीलने जर 2 मध्ये 2 ठोकले तर मुसाबाई यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. विघ्नेश तयार. मात्र या ठिकाणी चांगला चोप दिला जातोय. फ्लिक केलंय. मनगटाच्या मदतीने चेंडूला स्कोअर लेग मध्ये वळवलं. 1 धाव पूर्ण. 1 धावनिशी त्याने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 13 धाबा. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत. षटकार आल्यानंतर काय चांगलं कमबॅक विघ्नेश मडवी या गोलंदाजाने करून दिलंय RL खार्डी या टीमला. फिटनेसमॅन राम लाड मिस्टर इंडिया बॅकवर्ड शॉट लेग मध्ये. ओ कोलवटापाचा चेंडू होता. इम्पॅक्ट इन लाईन. पायावर चेंडू आदळतोय. अपील जसं केलंय तसं बोट आकाशाकडे उंचावलंय पंचांचं. विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 13. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाता बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी ठेवी तो माता बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी ठेवी तो माता बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी ठेवी तो माता. विघ्नहर्त्याच्या चरणी माथा टेकण्याचीच वेळ आले बॅटिंग करणाऱ्या टीमला.
4 गडी बाद, धावसंख्या 13, 2 षटकांची समाप्ती झाली. संकट ना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. या बुद्धिमत्तेचा वापर या ठिकाणी आता बॅटिंग करणाऱ्या टीमने करायला पाहिजे. यश गोलंदाजी मार्गावर आलेत. समोरच्या इन कडून स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी इन कडून ते गोलंदाजी करत आहेत. ओ व्हॉट डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू होता. बॅटरला काही कळलं नव्हतं, बॅटरला बांधून ठेवलंय, जगडून ठेवलंय. संदीप पाटील तिथे बीट होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऑन ड्राईव्ह केलाय, खोदून काढलं होतं चेंडूला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता बॅटर धावतील काय? वाईड ऑफ मिड ऑन मधून थ्रो येण्याआधी एकच धाव. बॅटरचं नाव सांगा प्लीज. 12th मॅनला बॅटरचं नाव ठाऊक नाही. संदेशजी आपल्याला जर ठाऊक असेल तर ती माहिती द्या. अजय. ओ हात वळणारा बॉल होता गोलंदाज यशचा. अजय बीट होत आहेत. सातत्य राखणं गरजेचं आहे. गोलंदाजाने ते राखलंय, चांगलं काम केलंय. पहिल्या मॅच मध्ये असं वाटलं होतं की पराभव हाती येईल, परंतु एकाकी राम लाड यांच्या टीमने चांगलं काम केलं आणि विशाल रावते सारखा खेळाडू चमकला. धावसंख्या अजूनही थंडावलेली दिसतंय, जसं आता थंड वातावरण झालंय. आता मनोज पुढे येऊन खेळतायत. एक धाव पूर्ण करतायत. धावसंख्या झाली आहे ती 4 गडी बाद, 15 धाबा, 4 बॉलची समाप्ती. 15 for the loss of 4 wicket in the third over. चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा आणि तितकेच चांगल्या मॅचेस आज दुपारपासून आपण या मैदानावर बघतायत. ऐतिहासिक क्रीडांगण आहे. चांगला चोप देण्याचा प्रयत्न होता, खोदून काढायचं होतं. चेंडू मिड ऑन मध्ये जातोय. डीप मिड ऑन मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली संदीप पाटील या खेळाडूला. धावसंख्या 16. संत गतीने आता ही वाटचाल सुरू आहे आणि हे असं जमणार नाही. काहीतरी कितीतरी चांगले मोठे पटके खेळावे लागतील बॅटिंग करणाऱ्या मॉर्निंग स्टार या टीमला. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल. ओ ग्रेट बॉल, चांगला बॉल. आत पळणारा चेंडू होता. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4 गडी बाद, 16 धाबा. या षटकामध्ये यश आणि खर्च केल्यात 3 धाबा. 4 गडी बाद, 16 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये पुन्हा ऐकूया आपण श्री समर्थ ऑर्केस्ट्राला. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, जय जय श्री राम. ये भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. विशाल रावते आता गोलंदाजी मार्गावर आलेत. 18 धाबा, 4 गडी बाद. पुढील होणारा मॅच जय हरी रांजनोळी विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव असा असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. रांजणोली टीमचे कॅप्टन आले तिथे, खारबाव टीमचे कॅप्टन नाही. या शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि इथे विशाल रावते गोलंदाजी मार्गावर. बॅटर आहेत संदीप. ओरपिश बॉल चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळून काढलं. 1 धाव पूर्ण केली. डीप मधून थ्रो येण्याआधी बॅटर 2 धाव पूर्ण करतील काय? थ्रो थोडासा खराब होता, फायदा उचलला बॅटरने. 2 धावा होतात पूर्ण. 2 धाबांची धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा. 18 धाबा, 4 गडी बाद. खूपच चांगली गोलंदाजी, त्रस्त करणारी गोलंदाजी आपण बघितली या इनिंग मध्ये. धावसंख्या 18, 4 गडी बाद. शेवटचं षटक आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॅटर बीट होत आहेत. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या मॉर्निंग स्टार संघाद्वारे. धावसंख्या थांबली आहे. धाबा आहे धाव फळकावर 18, 4 गडी बाद. मयूर पाटील चांगला लेखाजोखा आणि खूपच चांगली माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ओव्हरपिच बॉल होता, मिडॉन मध्येच वळवलंय. विशाल रावते आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवत आहेत आणि त्यांना ठाऊक आहे एकेरी धाव गेली तर चालेल, परंतु मोठा फटका जर आला तर संकट दुसऱ्या इनिंग मध्ये येऊ शकतात.
धावसंख्या 19, 4 गडी बाद 19. शेवटचे 3 बॉल आता शिल्लक आहेत. सुंदर असं क्रिकेटचं मैदान आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल मिड ऑन मधून लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने वळतोय. अतुल तिथे फिल्डिंग करतायत. सुरक्षित आहेत नॉन स्ट्राईक इन कडे अजय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा आहे ते 20 धाबा. एका धाबे करतात तरसावं लागतंय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि ते काम केलंय RL खार्डी टीमच्या खेळाडूने पूर्ण जबाबदारीने. संपूर्ण एकी इंटायर टीमची बघायला मिळाली. फुल टॉस बॉल लॉंग लेगच्या दिशेने खेळायचा होता परंतु चेंडू जातोय काऊ कॉर्नर क्षेत्राबाहेर. मिळत 4 धाबा. लेग स्टंप वरचा चेंडू आणि चांगला फटका बॅटरने खेचलाय. चौकार. धावसंख्या पोहोचली 24 वर. आता शेवटचा बॉल असेल या इनिंगचा म्हणजेच 8 पेक्षाही जास्त सरासरी सध्या पहिल्या इनिंग मध्ये बघायला मिळतोय मॉर्निंग स्टार या संघाची. घरचा संघ आहे हा. ऑफ ड्राईव्ह गॅप मध्ये चेंडू जाईल काय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे तैनात होता. थ्रो येण्याआधी संदीप पूर्ण करतायत 2 धाबा. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर मॉर्निंग स्टार संघाची धावसंख्या आहे 4 गडी बाद 26 धाबा आणि 27 धावांचे टार्गेट असेल. 27 इज द टार्गेट. आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली. आई माझी कोणाला पावली ग आई माझी कोणाला पावली. आई माझी कोणाला पावली गो एकवीरा कोणाला पावली. आई माझी कोणाला पावली ग एकवीरा कोणाला पावली. पावली दिपेश ये बंधवाला गोना चंद्रकांत ये बंधवाला. पावली दिपेश ये बंधवाला ग चंद्रकांत ये बंधवाला. ये पावली आबी ये दादा लागोना हरी ये दादा. पावली आवी ये दादा ग आवी ये धन्यवाद दादा. ऑर्केस्ट्रा टीम. पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. मी सागर भोईर सॅगी भाई आपण आपल्या शुभास्ते टॉस करण्यासाठी जायचंय. टॉस बॉक्स मध्ये चांगला सामना आहे कुठेही जाऊ नका. कॅप्टन बदललेत. एका बाजूला आपण प्रणय याला बघतोय. प्रणय पाटील आहेत कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. शतनच येत आहेत. या सागरजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आता दोघांना तर ठाऊक आहे टॉस कुठला आहे. DJ दीपेश आणि भाविक मंडप डेकोरेटर्स 4 षटकांचा मॅच असेल. पाहूया कॉलिंग कोण करतायत. प्रमोद मात्रे करतायत की चेतन करतायत. DJ उल्लेख होता मात्र इथे आलेत भाविक मंडप डेकोरेटर्स. सरजी आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि थेट अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. प्रमोदजी भरपूर वर्षापासून तुम्ही क्रिकेट खेळतायत. चांगला अनुभव तुमच्या पाठीशी आहे. आता टॉस फार महत्वाचा होता आणि टॉस तुम्ही जिंकलाय. तुमचा निर्णय काय. क्षेत्ररक्षण करणार. किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्याकरता काय रणनीती असेल कारण समोरचं टीम हे मजबूत आहे. 130. याचाच अर्थ आता काही प्लेइंग 11 मध्ये एखादा बदलाव असेल की सेम टीम आहे. सेम संघ आहे. खारबाव संघाविरुद्ध ग्रामीण मध्ये अनेक वेळा तुम्ही लढला असाल. निकाल काय लागलाय 2024 मध्ये जर तुम्ही लढला असाल तर. जवळपास सेम असं आहे. काही जास्ती कुठला संघ जास्ती विजय असं काही नाही. तो दोघांनी कधी आम्ही त्यांनी असं तुमचे प्लेयर आता ह्या मॅच जिद्दीने खेळतील. नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया प्रमोदच्या आणि दुसऱ्या बाजूला आता चेतन आहेत. टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं. बॅटिंगच केली असती. म्हणजे त्यांना जे हवं आहे तेच मिळतंय प्रमोदजी. बॅटिंग तुम्ही केलं असेल. आता किती धावा बनवाल कारण समोरची टीम आज जे बघितलं आपण त्यांचा खेळ खूप चांगला प्रभावी झालाय. किती धावा बनवणार. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत की आता सेम टीम आहे. एखादा बदलाव पाहायला मिळेल आता. हो नक्कीच. कोण आलाय. बाहुबली. हो बाहुबली परतलाय. चांगला कडक मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. शुभेच्छा तुम्हाला. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देतोय. टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय जय हरी रांजणोळी टीमचे कॅप्टन प्रमोद मात्रेने. त्यांनी सांगितलंय आम्ही टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय साई स्पोर्ट्स कारभार टीमला. होणारा मॅच 4 षटकांचा असेल. आई आपण तुझा पुन्हा कापिल एकदा दादा कबड्डी लागो आई बॉक्समध्ये तुझा batting मयूर करतोय दादा. सचिनची पार्टी. आई Over to you. तुझा कपिल दादा लागा आई तुझा मयूर दादा. आई तुझा किसन दादा लागो आई तुझा रंजित दादा. आई तुझा कृष्णा दादा लागा आई तुझा रंजित दादा.
राकेश दादा लागो ना कृष्णा दादा आई तुझा राकेश दादा लागो कृष्णा दादा आई तुझा अभि दादा लागो ना हरी दादा आई तुझा आम्ही दादा लागो आम्ही दादा हे मानमचा भांगचा बैला गो मानमचा भिवंडीचा बैला धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम. कुणाल जोशी आणि मनोज भंडारी प्रस्तुत आपण पाहतोय श्री समर्थ ऑर्केस्ट्रा. आज तुम्ही ऐकतायत आपण JB ट्रॉफी 2025च्या माध्यमातून सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लक्ष जो आहे 27 धावांचं आहे. एक छोटंसं आव्हान आहे. योगेश तरे गोलंदाजीमध्ये आलाय आणि योगेश तरेसाठी सुवर्ण संधी, विकेटच्या हॅट्रिकसाठी सचिन भाऊ तरे यांच्यामध्ये रोख रक्कम 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. हेमंत गुलवी मुसाबाई यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि प्रतीक यांच्याकडून 500 रुपये. चला मॅच सुरू करूया आपण. पहिला चेंडू ऑफस्टिकचा चेंडू सरळ निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये निकी जोशी चेंडूला फील्ड करतोय. चांगली सुरुवात इथे योगेश तरे अशा माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. असंही एक जाणता क्रिकेटर आहे योगेश तरे. फार वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. भातवड बी संघासाठी देखील कधी कधी जेव्हा कमी तेव्हा आम्ही नक्कीच त्याचा क्रिकेट पाहायला मिळालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने योगेश तरे शाम नाही केली एन कडून. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न बावेचा फसला गेला. तिथे विकेटची संधी आहे. थ्रो चाललाय मात्र थोडासा धीमा थ्रो आणि पहा ओव्हर थ्रो होतोय. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपात खाता ओपन होतोय टीमचं. सत्तावीस धावा अगदी डिफेन्स करायचे आहेत. मॉर्निंग स्टार जेव्हा शब्द संघाला लागतो तेव्हा स्टार प्रमाणे क्रिकेट होणं फार महत्वाचं आहे. बॅटिंग मध्ये थोडीशी चुका झाली. आता गोलंदाजी मध्ये चुका होताना पाहायला मिळत आहेत. बीमर चेंडू टाकलाय योगेशने आणि इथून आता फ्रीट पंचांचा इशारा होते की हा चेंडू फ्रीट आहे. अगोदरच धावा कमी आहेत आणि अशा प्रकारची ही गोलंदाजी जर झाली तर शॉर्टकट मध्ये जाईल खार्डी संघ आणि लवकरच सामना फिनिश करेल. फ्रीट चेंडूला मोठा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे पाहतो आपण. मिड विकेट मारून शतरक्षक पोहोचतोय. सुरेंद्र आझाद चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. सलामीची जोडी आपण पाहतोय विशाल आणि सोबतच पाहतोय अतुल आणि भावेशची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. धाव संख्या धावपलकावर 3 धावा इथे पाहायला मिळत आहेत. योगेश ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची एज घेतली आहे. निकिता चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट इथे पाहायला मिळतोय. 27 धावा एक छोटासा आव्हान आहे. 24 चेंडूमध्ये 27 धावा बनवायचे आहेत. आजही आठवतंय मानकुलीच्या ऐतिहासिक मैदानावर रात्रीचे 2 वाजले होते आणि फायनलचा मॅच अंजूर विपक्ष सुरई असा सामना लढत झाला होता. 16 धावा अगदी सुरई संघाने डिफेन्स केल्या होत्या आणि फायनल जिंकली होती. इथे देखील मॉर्निंग स्टार प्रयत्न करतोय आणि हा पुन्हा डॉट चेंडू आहे. म्हणजेच 100% परफॉर्मन्स देताना आपल्या संघासाठी योगेश तरे आपल्याला पाहायला मिळते. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न सुरू आहे या षटकामध्ये. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. फुलटा चेंडू पुन्हा एकदा बीमर चेंडू. म्हणजेच हा गोलंदाज गोलंदाजी करणार नाहीये आणि येतोय चौकार. 1+4 5 धावा. शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. इथे क्रिकेटपटूंची शान इथे क्रिकेट जुकी प्राण इथे क्रिकेटपटूंची शान इथे क्रिकेट जुकी प्राण या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. इथे आता गोलंदाज दुसरा गोलंदाजी करेन. नक्कीच पाहूया किती चेंडू बाकी आहेत या षटकातील. मयूर आम्हाला सांगतील. कारण की योगेशने डोकेदुखी गोलंदाजी केली असंच म्हणूया आपण. भीमर टाकलं 2 आणि आता गोलंदाजी सोराबी लागली योगेश तरे याला. आता हा षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाज आलाय. प्रशांत सिंग गोलंदाज आलाय. एक चेंडू टाकायचा आहे फक्त या षटकातील. जर या
चेंडूवर धावा आल्या तर कमी आव्हान राहील. मोठा फटका आलाय. विशालच्या बॅट मधून येणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. हे वाटाण्याचा गोलदान राजे उडू नको टना टना राजे उडू नको टना टना वाटाण्याचा गोलदान राजे उडू नको टना टना राजे उडू नको टना टना हे पाय गजरून पडल्यावर जर के बोंबलशील टना टना राजे बोंबलशील टना टना वाटाण्याचा गोलदान राजे उडू नको टना टना राजे उडू नको टना टना. धन्यवाद. ऑर्केस्ट्रा टीम खूप चांगलं संगीत. रात्रीचे 10 वाजून 7 मिनिटं झालेले आहेत. तर मित्रांनो आता धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे 11. 16 झालेले आहेत. म्हणजे शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न खार्डीच आज घरच्या मैदानावर त्रिमूर्ती संघाने देखील निराश केलं आणि कधी आता निराश करण्याची तयारी आहे. मॉर्निंग स्टार नितीन म्हात्रेचे स्वप्न अधुरे राहतील असं वाटतं. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स झालाय. बॅटिंग लाईन मागच्या डावामध्ये बघितलं तर संदीप पाटीलने एक चौका ठोकला होता आणि आज जयदुर्गा भी टेमगरपाडा संघाने देखील निराश केलं आणि मयुरेश इंटरप्राइजेस भादवड संघाने देखील निराश केला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सुरेंद्र गोलंदाजीसाठी येत आहे. सुरेंद्र आझाद हा खेळाडू मित्रांनो भरपूर वर्षापासून या मैदानावर खेळत आहे म्हणून मॉर्निंग स्टार हा संघ बनवण्यात आलेला आहे. वेगवान गतीचा चेंडू आणि चाललाय चेंडू सीमा रेखा पार येतोय षटकार. आता जवळ जवळ सामने गॅलरी मधून प्रेक्षक जे आहेत घरच्या दिशेने जाताना तुम्हाला पाहायला मिळतील. हे भिवंडी शहरात ज्याच्या नावाचा चालतंय रे बोल बाला. भिवंडी शहरात ज्याच्या नावाचा चालतंय रे बोल बाला. हे रवींद्र गुलबे आला रे आमचा रवींद्र गुलबे आला. हे रवींद्र गुलबे आला रे आमचा रवींद्र गुलबे आला. हे रवींद्र गुलबे आला रे आमचा रवींद्र गुलबे आला. थँक्यू ऑर्केस्ट्रा टीम. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे आणि हा षटकार अतुलच्या बॅट मधून आलाय. सुरेंद्र अजून एक चांगला स्ट्रोक आहे. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू चाललाय. फील्ड चांगली आहे मात्र फक्त एकच धाव इथे घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. आज नितीन म्हात्रे याने का गोलंदाजी केली नाहीये. पहिल्या मॅच मध्ये त्याला विकेट मिळाला होता. नाही नक्कीच जेव्हा हा मॉर्निंग संघ जेव्हा सरावासाठी येईल तेव्हा चर्चेचा विषय नक्कीच होईल. कॅप्टनने भरपूर अपेक्षा केली होती. ऑफस्टिकचा चेंडू आहे. फक्त ढकल आहे. पुश करो खुश रहो. एक धाव इथे कंप्लीट करताना धावा झालेल्या आहेत. धावफलकावर एक्सपर्ट स्कोरर सांगतायत 24. मयूर भुईर आमच्या सोबत जोडलाय स्कोरिंगच्या भूमिकामध्ये. मयूर पाटीलला थोडीशी विश्रांती. संध्याकाळचं भोजन नक्कीच स्वाद घेताना आपण पाहतोय. 3 धावांची आवश्यकता आहे. करारा ऑन ट्राय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये. एकच धाव इथे मिळेल. या षटकामध्ये सामना फिनिश होईल की अजून एक षटक फ्रेश टाकावा लागेल हे पाहणं गरजेचं आहे. कारण की फलंदाजाचा मूड चांगला आहे. खास करून विशाल आणि अतुल याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेले आहेत. स्विच इट आणि आता मॅच इथे होईल फिनिश. आरएल टीम या संघाने हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन खार्डी. हार्ड लक मॉर्निंग स्टार भादवाड. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊ आणि त्यानंतर लगेचच आपण ऑर्केस्ट्रा टीमला देखील संधी देऊ. नो डाऊट खेळाडू ज्याने 3 विकेट्स घेतले खेळाडूचं नाव आहे विघ्नेश. इज अ मॅन ऑफ द मॅच. जाऊया आपण ऑर्केस्ट्रा टीमच्या सोबत. नक्कीच त्यांचा संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे गायक मनोज भंडारी यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. प्रेम वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेम वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तुझं बांधी तर मला. गद्दारी करून तुझं बांधी तर मला. बाकरा आजाद केलं तुला. बाकरा आजाद केलं तुला. बाकरा आजाद केलं तुला. बाकरा आजाद केलं तुला.
योगेश आलेला आहे, तर मी विनंती करतोय सॅगी भाई सागर भोईर आपण आपल्या शुभाचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे, जी आम्हाला सन्माननीय योगेश गुलवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. खूप खूप अभिनंदन विघ्नेश, आणि पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर शुभेच्छा आहेत. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. ग्रामीण पूलचा अजून एक मोठा सामना तुमच्या भेटीला आलेला आहे, जिथे दोन्ही टीम पूर्ण तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. साई स्पोर्ट खारबाव पूर्ण टीम तयारीमध्ये आहे, आणि एका बाजूला जे हरी रांजोली टीम पूर्ण तयारीमध्ये आहे. मॅच फार मोठा आहे. मॅचला आपण करत आहोत सुरुवात. वेळ न घेता चला लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे.